ठरलं तर मगचा आजचा भाग अगदी जबरदस्त असणार आहे प्रेक्षकांनो, कारण सायलीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. सायली भिंतीवरचं चित्र बघत असते, तिथे कुसुम येते. अगं सायली, हे चित्र लहान असताना तूच काढलंय, कारण मधुभाऊ कोणी जरी पाहुणे आले ना घरी, प्रत्येकाला सांगायची, हे चित्र माझ्या सौ बाळाने काढलंय, हे चित्र माझ्या सौ बाळाने काढलंय. बरं मी आली हां, अर्जुन सरांना पाणी देऊन येते. तर सायली स्वतःशीच बोलते, तन्वी आणि माझ्यामध्ये एवढं साम्य कसं असू शकतं? जे चित्र तन्वीने काढलं तेच चित्र मी सुद्धा काढलं नाही. हा नक्कीच योगायोग नसणार. जेव्हा जेव्हा तिला तन्वी दिसली ते सगळे क्षण तिला आठवतात. त्यानंतर छोटी तन्वी तिला समोर दिसते आणि तिला ती सांगते, तू कोण आहेस? मला तुझा चेहरा बघू दे ना. बघायचे मला. हात लावून बघणार तितक्यात ती छोटी तन्वी तिथून पळून जाते. तिच्या मागे सायली पण जाते. तर अर्जुनने सगळ्या आश्रमातल्या मुलांसाठी चॉकलेट आणलेले असतात. तर आश्रमातल्या काकांसाठी शुगर फ्री चॉकलेट आणतो. तेव्हा ते काका म्हणतात, मला असं वाटलं होतं मुलांचे चॉकलेट बघूनच मला समाधान मानून घ्यावं लागेल. तर अर्जुन सांगतो, असं कसं? तुमचं जावई बरं असं होऊ देईल. खा, तुम्ही पण खा. तर कुसुम अर्जुनसाठी कॉफी घ्यायला जाणार तितक्यात अर्जुन सांगतो, नाही नाही, मला कॉफी नाही प्यायची. त्याच वेळेला तिथे सायली येते आणि सगळीकडे त्या छोट्या तन्वीला शोधत असते. अर्जुन विचारतो, ही अशी का शोधते? म्हणते, ती या घरचा रस्ता विसरली होती ना, आणि आता खूप दिवसानंतर आली म्हणून बघत असेल. तर सायलीला मधुभाऊ आणि छोटी तन्वी दोघंही दिसतात. मधुभाऊ तन्वीला जेवू घालत असतात आणि तन्वी पण मधुभाऊंना खाऊ घालते. तेव्हा सायली तर आधी खूप प्रेमाने बघते. परत तिला प्रश्न पडतो, मधुभाऊंचा आणि या मुलीचा काय संबंध असेल? तर मधुभाऊ पण अगदी प्रेमाने त्या तन्वीला खाऊ घालत असतात. एक घास काऊचा, तर तन्वी म्हणते दुसरा घास मधुभाऊंचा. तर अर्जुन सायलीजवळ जातो आणि ती डचकते, अगं बायको काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? बरं, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी ती करून येतो, त्यानंतर आपण निघूया. आणि कुसुमला पण सांगून जातो, कुसुमताई तुम्ही लक्ष द्याल? तेव्हा कुसुम पण म्हणते, अहो एवढा तर विश्वास ठेवा, मी देईल लक्ष. अर्जुन तिथून निघून जातो. सायली परत खिडकीच्या बाहेर बघते तर तिला मधुभाऊ आणि तन्वी दिसत असतात. पण हिचा आवाज मला माझ्यासारखा का वाटतोय? आणि ही जर मी असेल तर प्रतिमा आत्यांच्या घरात का दिसते ही मला? सगळा गोंधळ होतोय, काहीच कळत नाही. त्याच वेळेला तिथे कुसुम येते. काय गं सायली, जेवायचं नाही का? चल बाई पटकन वेळेत जेवून घे, नाहीतर तुझा चिडका नवरा माझा जीव घेईल. तर कुसुम आणि सायली दोघे तिथून निघून जातात. तर दुसरीकडे चैतन्य आणि अस्मिता दोघं पण ऑफिसच्या बाहेर आलेले असतात. अस्मिता स्मितला चैतन्याकडे देते, मामाजवळ थांब हां, मम्मा आली लगेच इंटरव्ह्यू देऊन. चैतन्य पण सांगतो, तू काही काळजी करू नको, मी सांभाळतो त्याला. अस्मिता निघणार त्याच वेळेला स्मित रडतो. अस्मिता थांबते, परत त्याला शांत करते. निघणार तर परत स्मित रडायला लागतो. तेव्हा अस्मिता घेते, आय एम सॉरी चैतन्य, मला आता याला न्यावंच लागेल, तो नाही राहणार आहे तुझ्याकडे. तेव्हा चैतन्य सांगतो, अगं पण अस्मिताई हे कसं शक्य आहे, तू इंटरव्ह्यूसाठी चालली आहे. तर अस्मिता सांगते, अरे पण तो राहत नाही ना, आता मला न्यावंच लागेल त्याला, पण तू आलास त्याबद्दल थँक्स. चैतन्य पण म्हणतो, ठीक आहे, मी बाहेरच थांबतो. अस्मिता बाळाला घेऊन जाते. तर जेवणानंतर सगळे मुलं सायलीला खेळण्यासाठी बोलत असतात. सायली ताई चल ना, आपण खो खो खेळूया. तेव्हा ते काकाही सांगतात, नाही हां, सायली ताईबरोबर असे गेम खेळायचे नाही, कारण सायली ताईच्या पोटामध्ये बाळ आहे ना. तेव्हा ती मुलगी सांगते, हो आम्हाला माहिती काका, तेव्हा आपण सागरगोटी खेळूया. चटई टाकतात आणि तिथे सागरगोटी खेळत असतात मुलं. त्याच वेळेला सायलीला समोर छोटी तन्वी आणि मधुभाऊ सागरगोटी खेळताना दिसतात. आणि मधुभाऊ सांगत असतात, सागरगोटी खेळता खेळता पाढे पण म्हणायचे. तेव्हा छोटी तन्वी पाढे पण म्हणत असते. तर दुसरीकडे अर्जुनची मीटिंग चालू असते. त्याच वेळेला अलार्म वाजतो आणि तो कुसुमला फोन करून विचारतो, सायली जेवली का? कुसुम सांगते, हो वेळेच्या आत जेवली ती. अर्जुन कुसुमवरच ओरडतो, अहो कुसुमताई हे काय केलं तुम्ही? वेळेच्या आत का जेवायला दिलं? काही टाईम टेबल असतो ना, मी तुम्हाला एका पेपरवर लिहून देतो, म्हणजे त्यानुसार तुम्ही द्या. कुसुम सांगते, अहो उशीर होण्यापेक्षा वेळेच्या आत जेवायला दिलं तर चांगलंच आहे ना. बरं तुम्ही आता माझं डोकं खाऊ नका बरं, तुम्हाला लईच वही पेन घेऊन यायचं असेल ना, घेऊन या आणि इथे बसा आणि बसा टाईम टेबल लिहित, मला खूप काम आहे, मी फोन ठेवते. तेव्हा अर्जुन सांगतो, मी पण महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होतो हां, पण मी वेळ काढलाच ना. कुसुम अर्जुनचं काही ऐकत नाही, फोन कट करते. तर जी आश्रमातली मुलं सागरगोटी खेळायला बसलेली असतात त्यांना ते काका घरात घेऊन जातात. बस झालं, आता किती वेळ खेळणार.
सगळी मुलं गेल्यानंतर सायली ठरवते, आता हे सगळं मधुभाऊंशी मला बोलावंच लागेल. जाणार तितक्यात छोट्या तन्वीचा आवाज येतो, मधुभाऊ मला झाडांना पाणी घालू द्या. तर सायली वळून बघते, तिथे छोटी तन्वी आणि मधुभाऊ झाडांना पाणी घालत असतात. तेव्हा मधुभाऊ सांगतात, हो तू पाणी घाल, पण कविता पण म्हणायची. तर दोघं कविताही म्हणत असतात. त्यानंतर छोटी तन्वी मधुभाऊंवर पाणी उडवत असते. तेव्हा सायली मनातच विचार करते, मधुभाऊंवर या पद्धतीने पाणी तर मी उडवायची. तेव्हाच तिथे कुसुम येते, अगं सायली मला मधुभाऊंसाठी बदामाच्या वड्या करायच्या आहेत, त्यांच्याजवळ बसते का? तर सायली तिथून निघून जाते. तर दुसरीकडे विमल कल्पना काकूंना सांगत असते, वहिनी सगळे कामं झाले, पण मला आता करमतच नाही हो, खूप बोर होते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं तुला कामं नाही आहे म्हणून बोर नाही होते, सायली नाही ना, ती असली म्हणजे आपल्याशी छान गप्पा मारत असते, आपला वेळ कधी जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. मला पण खूप बोर होते गं. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो. तर कल्पना काकू अश्विनला सांगतात, अरे अश्विन तू लवकर आलास, बस ना आमच्याबरोबर गप्पा मार, आम्ही दोघीच आहोत आणि करमत पण नाही आहे. अश्विन सांगतो, मम्मा मी दमलो आहे, अंग टाकतो थोड्या वेळ रूममध्ये जाऊन. तुझी सगळी कामं झाली असतील तर तू पण आराम कर. त्याच्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा कल्पना काकू विमलला सांगतात, मी अश्विनशी बोलून आली. त्या निघणार त्याच वेळेला काही वस्तू आपटण्याचा आवाज येतो. विमल पण विचारते, हा आवाज कसला होता? कल्पना काकू धावतच जातात अश्विनकडे. अश्विन त्याच्या रूममध्ये सगळ्या वस्तू इकडून तिकडे फेकत असतो. काही काचेच्या वस्तू पण असतात. कल्पना काकू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अरे अश्विन काय करतोय, तुझ्या हाताला लागेल. तर त्याच्या हाताला खरंच काच लागलेली असते. कल्पना काकू तर खूप घाबरतात. तर सायली मधुभाऊंजवळ आलेली असते. मधुभाऊ जेव्हा मला खूप प्रश्न पडतात मी तुम्हाला येऊन विचारते ना, तर मला आजही असे काही प्रश्न विचारायचे आणि तुम्ही मला प्लीज त्याचं उत्तर द्या. मी जेव्हापासून पूर्ण आजीसमोर तन्वीचं नाटक करते ना, तेव्हापासून मला ती छोटी मुलगी दिसते. ती प्रतिमा आत्यांच्या घरी पण दिसली आणि ते आश्रमात पण का दिसली असेल? तर सायली सगळे क्षण सांगते मधुभाऊंना, जेव्हा जेव्हा छोटी तन्वी तिला दिसलेली ते. आणि मधुभाऊ मी तुम्हाला आवाज ऐकवला होता छोट्या तन्वीचा शुभम करोती म्हणताना, तो आवाज मला माझा असल्यासारखा वाटतोय. आणि मी लहान असताना भिंतीवर काढलेलं ते फुलपाखराचं चित्र, तसंच चित्र मी तन्वीच्या ड्रॉइंग बुकमध्ये सुद्धा बघितलं. मला सतत जाणवत राहिलं की मी तन्वी आहे की काय, पण मी सतत त्या गोष्टीला नाकारत राहिली. पण मधुभाऊ तुम्ही सांगा ना, खरंच मी तन्वी आहे का? अपघातात सापडलेली छोटी तन्वी आणि मी लहान असताना तुम्हाला सापडलेली मी तन्वीच आहे का? तुम्ही नेहमी जसा इशारा करून सांगतात तसं सांगा ना मधुभाऊ. सायली सतत विचारत असते, पण मधुभाऊ काही बोलायला तयार नसतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर सायली परत विचारत असते, द्या ना माझ्या प्रश्नांची उत्तर मधुभाऊ, सांगा ना मीच तन्वी आहे की नाही. तर मधुभाऊंचा काही रिस्पॉन्स नसतो. सायली जाणार त्याच वेळेला त्यांची हालचाल चालू होते आणि त्यांच्या हाताजवळ तांब्या असतो. तो धक्का देऊन ते खाली पाडतात. सायली परत मधुभाऊंजवळ येते, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे का? नंतर कुसुम तिथे आलेली असते. कुसुम ताई मला आता निघायला हवं. कुसुम थांबवण्याचा प्रयत्न करते, पण सायली काही थांबत नाही. त्यानंतर कुसुम अर्जुनला फोन करून कळवते, सायली इथून कुठेतरी गेली आहे, काहीच सांगितलं नाही. तेव्हा अर्जुन पण चिडतो, तुम्ही असं का जाऊ दिलं तिला, आता कुठे गेली असेल. तर ती रस्त्यामध्ये दिसते, पण तिला त्याच वेळेला चक्कर सुरू होते. आता उद्याच्या भागातच कळेल सायली नेमकी रस्त्यावर पडते की त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.